गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिनांक 5 जून रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे, डॉक्टर हेमंत पवार, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय कळवण, डॉक्टर विलास चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय डांग सौंदाणे या दोन्ही रुग्णालयाच्या वतीने सप्तशृंगी वृद्धाश्रम व अनाथालय नांदुरी येथे श्री गंगा पगार संयोजक यांच्या परवानगीने आरोग्य शिबिर घेण्यात आलं। शिबिरामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, ईसीजी, चिखल महालभ्याच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या। तसेच वरील आजाराविषयी माहिती दिली आहे। अवस्था वयोवृद्ध असल्यामुळे येणारे जे दैनंदिन जीवन आनंदाने हसतमुख आरोग्यमय कसे जाणार याबाबत मार्गदर्शन केले। तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब रुग्णांना आपले औषध गोळ्यांचे डोस वेळेवर न चुकता घेणे, त्यामुळे हृदयविकार आणि पक्षघात या आजारांचे धोके आपल्याला टाळता येऊ शकतात। डॉक्टर दीपाली बागुल दंतचिकित्सक यांनी सर्व रुग्णांचे मुख तपासणी केली व व्यसनाचे परिणाम त्यापासून होणारे आजार याबाबत मार्गदर्शन केले। तंबाखू पासून सुटका व दूर राहण्यास उपाययोजना सांगण्यात आल्या। शिबिरासाठी डॉक्टर दीपाली बागुल, गुलाब पवार, देवीदास बागुल उपस्थित होते। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप पाटील, कळवण। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।